निमंत्रित कुमारगड कबड्डी स्पर्धा सन 2025 स्वर्गीय उत्पल उर्फ बाई पाटील स्मृतिचषक 2025 आपण या ठिकाणी पाहताय. कच्चा दिवस आपण पाहिलात. आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामना पाहण्यासाठी जे रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की खरोखरच आपण आमच्या विनंतीला मानतो. या ठिकाणी उपस्थित राहिलात मनापासून आपलं हार्दिक स्वागत. तर जे खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. स्पर्धेला सुरुवात केली जाते. एका बाजूला हिट इंडिया तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी. पहिली चढाई संघर्ष रत्नागिरी संघाकडून जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय शैलेश हेडगे. एका उंच पुराचा खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. शैलेश हेडगे चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मोठी मेहनत करायची आहे. सामना मोठा आहे. समोरचा संघ जर कालचा विचार जर केला गेला कालच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती हेड इंडिया संघानं. आजच्या सामन्यामध्ये कोणती कामगिरी करणार याकडे मात्र लक्ष असेल. प्रश्न खूप सारे आहेत मात्र उत्तर एकच असेल. आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला हेड इंडिया संघाकडून जर्सी क्रमांक 18 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला मिळतो आपल्याला जर्सी क्रमांक 18 आदर्श यादव. कालच्या दिवसाचा विचार जर केला गेला कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली होती. सुंदर पॉइंट्स घेतले होते आदर्श यादवनं. आता मात्र आदर्श यादव पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी आदर्श यादव सुंदर कामगिरी पाहायला मिळेल का. आदर्श यादवकडून 1 पॉइंट घेतला गेलाय. आता मात्र दुसरे क्रमांक 2 पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज शुभम नवरंग. संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाचा हा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष नवरंग शुभम नवरंग चढाईसाठी सज्ज असेल. शुभम नवरंग पाहायला मिळेल. दुसरे क्रमांक 2 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय कारण श्री गणेश झालाय. 1 पॉइंट मिळाला हेड इंडिया संघाला. अजूनही खातं खोलायचं संघर्ष रत्नागिरी संघाला. मात्र ही सुरुवात कोण करणार तर ही जर चढाई सेफ झाली तर पुढची चढाई थर्ड एड असेल. पाहूया आता मला जर्सी क्रमांक 11 पाहायला मिळतोय. नक्की त्या ठिकाणी विनय चव्हाण. कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली विनय चव्हाण. एकतर्फी सामना केला. एकतर्फी सामना केला तर विनय चव्हाण सुंदर कामगिरी केली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तीच कामगिरी आज पुण्यात पाहायला मिळेल का विनय चव्हाणची. सुंदर कामगिरी केली. आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करेल विनय चव्हाण. थोडासा मिडल येऊन चांगल्या मिडल आणि टाइम व्हॅलिड केलं तर विनय चव्हाण कडून शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र थर्ड रेड जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश हेडगे चढाईसाठी गेलाय. आता मात्र टच पॉईंट घ्यावा लागेल शैलेश हेडगेला. कोणती भूमिका करणार संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघासाठी पाहायला मिळेल आपल्याला. शैलेश हेडगे दुसरे क्रमांक 8 खोलवर चढाया कराव्या लागतील. बोनस पॉईंट पण घ्यावा लागेल. माझा डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय हेड इंडिया संघाचा. नक्कीच त्यांची खासियत आहे या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला दबदबा राखलाय. आता मात्र कोण येणार जर्सी क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय तेजस लांबर. हा एक मोठा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये यानंही सुंदर कामगिरी केली. तेजस लांबर हेड इंडिया संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस लांबर चढाईसाठी गेलाय पण नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मोठी कामगिरी करायची आहे. आता मात्र किती मोठी कामगिरी बाद केली कोणाला त्याने कोपरा रक्षक होता. जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळेल हर्षल बाटले मैदानाच्या बाहेर. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल. दुसरे क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतो. हर्षल बाटले मैदानाच्या बाहेर गेलाय. पाहूया दुसरे क्रमांक 11 पाहायला मिळतो आपल्याला. नक्की त्या ठिकाणी दुसरे क्रमांक 12 चढाईसाठी सज्ज झालाय रोहन नवरंग. संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. रोहन नवरंग दुसरे महाराष्ट्र चढाई म्हणावी लागेल. आता मध्ये पुन्हा एकदा विनय चव्हाण वारंवार चढाई पाहायला मिळते. विनय चव्हाण कडून खरोखर झिरिटीचा बेस्ट रायडर म्हणून ज्याची ओळख आहे विनय चव्हाण. जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच मेहनत करायची आहे विनय चव्हाणला. तर आता मात्र 2-2ची साखळी सजवली जाते विनय चव्हाणसाठी. जवळजवळ आता 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. विनय चव्हाण खोलवर चढाया कराव्या लागतील. बोनस गुण आपा आहे विनय चव्हाण साठी. नक्कीच या ठिकाणी हेड इंडिया संघाचा बेस्ट रेडर विनय चव्हाण ज्याची खासियत आहे. आता मला चढाई कोण करणार दुसऱ्या क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. शुभम नवरंग संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. शुभम नवरंग चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी शुभम नवरंग. एक मोठा खेळाडू आहे. मोठी मेहनत करायची आहे शुभम नवरंगला. विचार जर केला 3 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाचे. आता मला रेडर त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय. जसं क्रमांक 10 होता जकडून ठेवलं गेलं योगेश विश्वकर्मा. सुंदर कामगिरी केली गेली.
योगेश विश्वकर्मा सुंदर कामगिरी केली. आता जसं मग 18 पाहायला मिळेल आदर्श यादव हा एक मोठा खेळाडू हिडिया संघाचा खरोखर कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली. विजय संपादन केला होता हिडिया संघानं. आजच्या दिवसामध्ये कामगिरीकडे लक्ष राहिले की सुरुवात मात्र चांगली झाली इंडिया संघाची. सुरुवात चांगली झाली. आता पण ती सुरुवात पुन्हा एकदा कायम ठेवतील का इंडिया संघ? संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाचा विचार जर केला गेला तर थोडंसं बॅक टू डोर पाहायला मिळतोय. कारण अजूनही खातं खोललेलं नाहीये संघाचं. समोरच्या संघाचा विचार जर केला गेला 4 पॉईंट झाले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा क्रमांक 12 पाहायला मिळेल रोहन नवरन चढाईसाठी सज्ज झालाय. आता मात्र थर्ड रेड क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल तेजस लांबर. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. ग्राउंडवर एक पाय पकडला होता, टॅकल केलं गेलं होतं. त्या ठिकाणी क्रमांक 1 होता. आता मात्र रोशन चिपळूणकर संघाचा श्रीगणेशा केला गेला. 1 पॉईंट मिळतोय. यानंतर खेळल्या जाणाऱ्या संघांना पहिला पुकार आहे डॉन बॉस्को स्पोर्ट क्लब ठाणे, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. या दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापकांना सूचना आहे आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. नक्कीच यानंतर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक असेल स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, दुसऱ्या बाजूला डॉन बॉस्को ठाणे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. आता परत जर्सी क्रमांक 11 आता मध्ये थर्ड रेड आहे. जर्सी क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी गेलाय रोहन नवरन चढाईसाठी गेलाय. पाहूया मोठी भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. कोलवर चढाई करावी लागेल. बोनस गुमापा आहे. त्या ठिकाणी टच पॉईंट घ्यायचं. रोहन नवरन ग्राउंड ठेवलं गेलं. त्या ठिकाणी आलाय कोण विनय चव्हाण. विनय चव्हाण दोन्ही फ्लाईट ड्रॉप केले गेले. नवरनचे रोहन नवरन आता मात्र विनय चव्हाण पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. विनय चव्हाण दुहेरी कामगिरी करतोय इंडिया संघासाठी. कारण त्याने डिफेन्स मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी केले. त्यानंतर विचार जर केला गेला तर रेडिंग मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी करतोय विनय चव्हाण इंडिया संघासाठी. पाहूया इंडिया संघाकडून विनय चव्हाण चढाईसाठी सज्ज झालाय. 2-2ची साखळी सजवली जाते विनय चव्हाण साठी. पाहूया कोणती भूमिका बजावेल. आता मध्ये शांत संयमी राहिलाय. टाइम घेतला जातोय संघर्ष रत्नागिरी. आता मात्र दुसरे क्रमांक 8 पाहायला मिळेल. आपल्या चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळतोय शैलेश हेडगे. मोठा खेळाडू आहे. मोठी मेहनत करायची आहे शैलेश हेडगेला. आता मात्र दुसरे क्रमांक 3 असेल पाहायला मिळेल त्याला. दुसरे क्रमांक 3 हिडिकडून खेळत असताना तेजस लांबर पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. तेजस लांबर चढाईसाठी सज्ज झाला होता. 2-2ची साखळी सजवली जाते तेजस लांबर साठी. नक्कीच मोठा खेळाडू आहे. मोठी मेहनत करायची तेजस लांबरला. आता मध्ये मोठी कामगिरी करणार. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल शैलेश हेडगे. क्रमांक 8 आपल्याला पाहायला उच्च खोला खेळाडू आहे. आतापर्यंत शांत राहिलाय संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघासाठी शैलेश हेडगे. आता मात्र मेहनत करायची. मेहनत करून पॉइंट्स घ्यावे लागतील आपल्या संघाला शैलेश हेडगेला. आता माझा थर्ड रेड तेजस लांबर या ठिकाणी फसला जाईल का? जाळ्यामध्ये अडकेल का? प्रश्न अनेक आहेत. माझं उत्तर एकच असेल तेजस लांबरकडे. क्रमांक 3 टच पॉईंट घ्यायचा आहे. जर आपल्याला मैदानात थांबायचं असेल टच पॉईंट घ्या. नक्कीच या ठिकाणी गोपरक्षकाला बाद केल्याचा दावा केला जातोय. नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या सत्ता घेतल्या जात आहेत. कोण खेळणार वर्चस्व? नक्की पंचांवरती थोडासा दबाव असेल. पाहूया पंच कोणत्या निर्णय देत आहेत. कारण तेजस लांबरकडून दावा केला जातोय की कोपरा रक्षकाला बाद दिलं जाते. नक्कीच त्या ठिकाणी कोपरा रक्षक बाहेर मैदानाच्या बाहेर 7 युवराज नवरन. आता मला थर्ड रेड शैलेश हेडगे. मेहनत करावी लागेल. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. शैलेश हेडगेला आतापर्यंत शांत झालेला एक मोठा खेळाडू आहे. शांत संयमी खेळी करतो आपल्या संघासाठी शैलेश हेडगे. पाहूया आता मध्ये चूक पाहायला मिळाली. क्रमांक 8 वर त्या ठिकाणी आर्यन पवार आर्यन चूक पाहायला मिळाली. जे काही करायचं होतं ते शैलेश हेडगेला करायचं होतं. मात्र आर्यन पवार स्वतः चूक करून बसला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. नक्कीच पुण्याचा क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज असेल आदर्श यादव पाहायला मिळतोय. आदर्श यादव चालले असेल सामना आपल्या पाहिजे हिडिया वर्सेस संघर्ष रत्नागिरी चिपळूण. क्रमांक 18 आदर्श यादव सुंदर कामगिरी करत असताना शैलेश हेडगे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. खरोखर एक टच पॉईंट घेतला होता. त्या ठिकाणी
आर्यन पवार सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवला होता, तोच शैलेश शेडगे मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. तर याच पद्धतीचा खेळ करावा लागेल. शैलेश शेडगेला आता मध्ये पुन्हा एकदा सुंदर कामगिरी, जशी क्रमांक 10 पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला योगेश विश्वकर्मा. तर जी चूक आर्यन पवारने केली होती तीच आपल्याला चूक योगेश विश्वकर्मा करून पाहायला करू. हे शैलेश शेडगेला विचार जर केला गेला, जवळजवळ 5 ते 5.5 फूट उंच असलेला हा खेळाडू म्हणावा लागेल. त्याला जर आपण मिडल लाईनच्या जवळ जर पकडण्याचा प्रयत्न केला गेला तर सहजासहजी तो जाळ्यात पकडता येणार नाहीये. ही चूक करून बसला योगेश विश्वकर्मा. आता मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपला विजय चव्हाण, जसं म्हणता 11 हा एक मोठा खेळाडू आहे, मोठी मेहनत करतो आपल्या संघासाठी. तर खरोखर सुंदर खेळाडू, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे त्याची. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आता मध्ये चढाईसाठी सज्ज असेल. जसं क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला शुभम नवरंग, शांत संयमी राहिलाय. शुभम नवरंग शांत संयमी राहिलाय. बोनस गुण वापा आहे, पाहूया कोणती भूमिका करणार आपल्या संघासाठी. कालच्या दिवसाचा विचार जर केला गेला होता तर खरोखरच कालच्या दिवसामध्ये खेळ खेळत असताना आपल्याला आता मात्र थोडे आहे. दुसरे क्रमांक 18 पाहूया, मेहनत करायची, जगडवून ठेवलं गेलंय त्या ठिकाणी, टॅकल केलं गेलं. दुसरे क्रमांक 18 आपल्याला मला आदर्श यादव मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. काय सुंदर कामगिरी करतोय संघर्ष रत्नागिरी संघ. कारण मित्रांनो, तर मी वारंवार सांगितलं होतं की मेहनत करत राहा, मेहनत केली तर आपल्याला फळ मात्र नक्कीच मिळेल. कारण मेहनत करा, मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच मिळते. कारण दिवा नाही वाट बदलते, दिवा नाही वाट बदलते. पुन्हा जसे क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळेल संघ व्यवस्थापक डॉन बॉस्को ठाणे, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. आपण ही सूचना ऐकत असाल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. डॉन बॉस्को स्वस्तिक क्रीडा मंडळ व्यवस्थापक आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. तर नक्कीच यानंतर होणारा सामना असेल पाहायला मिळेल आपल्याला डॉन बॉस्को ठाणे. ठाणे संघाचा विचार जर केला गेला होता तर एक खेळाडू त्यांच्यामध्ये आहे सिंग, सुंदर कामगिरी केली होती. यानंतर आपल्याला सामना खेळताना पाहायला मिळेल थर्ड रेड जसं क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जसं क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळेल शैलेश हेडगे. शैलेश हेडगे त्या ठिकाणी दावा केला गेला होता विनय चव्हाण वरती. नक्कीच या ठिकाणी शब्द घेतल्या आता मात्र विनय चव्हाण थोडीशी चूक करून बसलाय का? नक्कीच उत्तर आहे होय, चूक करून बसला विनय चव्हाण. थोडस अतिउत्साह नळला विनय चव्हाणला. विनय चव्हाण सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. विनय चव्हाणला कल्पना आहे त्याने डोक्याला हात लावलाय की मी काय करून बसलोय. नक्कीच या ठिकाणी थोडीशी चूक पाहायला मिळाली विनय चव्हाण कडून. विनय चव्हाण कडून ही अपेक्षा नव्हती, तीच अपेक्षा विनय चव्हाणने केली. आता मात्र जसं मग 3 आपल्याला पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झालाय तो तेजस लांबर. तेजस लांबर वरती आता सर्वस्व असेल कारण विनय चव्हाण सारखा मोठा रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. तेजस लांबर कोणती भूमिका करणार? विनय चव्हाणला मैदानामध्ये दाखल करेल का तेजस लांबर? आता बघा जसं क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळेल शैलेश हेडगे पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज झालाय. या खेळाडून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. पहिल्या 5 मिनिटांचा विचार जर केला गेला तर शांत राहिला होता. त्यानंतर थोडंसं शरीर गरम झाल्याच्या नंतर खेळाडू सज्ज झालाय. आता मध्ये कमबॅक करतोय संघर्ष रत्नागिरी संघ. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला हिडिडिया 6 गुण तर दुसऱ्या बाजूला असेल संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघ 7 गुण. आता माझा थर्ड रेड तेजस लांबर जसे क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्याला. तेजस लांबर कोणती भूमिका बजावणार? तर नक्कीच या ठिकाणी तेजस लांबरला मेहनत करायची आहे. बोनस पॉईंट टच पण घ्यावा लागेल. तेजस लांबर कोणावरती अटॅक करणार? तेजस लांबर खरोखरच नाव मोठं आहे, मूर्ती लहान आहे, कीर्तिमान करावी लागेल. आता मला जगडवून ठेवलं जाते संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाकडून कमबॅक केला जातोय. खरोखरच थोडंसं हिडिडिया संघ बॅकफूट वरती पाहायला मिळेल. टाइमआउट घेतला जातोय संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाकडून. आता मात्र शैलेश हेडगे जसं क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय. या ठिकाणी सन्माननीय श्री प्रभाकरजी कांबळेच उपस्थित सर्व आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक मोठे व्यक्तिमत्व आहे कबड्डी विश्वामध्ये प्रभाकरजी कांबळेच. आता मात्र दोन्ही चूक पाहायला मिळते. ऑल आउट झालाय इंडिया संघ. दबदबा ठेवलाय संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघानं इंडिया संघावरती. आता मध्ये पुणे राज्य क्रमांक 18 पाहायला मिळेल आदर्श यादव. थोडस शांत राहिलाय आजच्या दिवसामध्ये. आदर्श यादव कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी? आदर्श यादव पाहायला मिळेल आपल्याला.
आदर्श यादव खोलवर चढाया कराव्या लागतील कारण खेळ बॅकफुटवर आहे. स्कोर करता विचार जर केला गेला 6-12 12-6 6-12 नक्कीच हा 6चा आकडा आता मात्र लीड झालाय संघर्ष रत्नागिरी संघाकडे. कारण ज्या पद्धतीचा कालच्या दिवसाचा विचार जर केला हिल इंडिया संघाचा कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली होती. जवळजवळ 18 गुणांनी सुद्धा विजयी झाला होता. तोच हिल इंडिया संघ आता मात्र कोणती भूमिका बजावणार. त्या ठिकाणी विनय चव्हाण थोडीशी चूक करून बसला आणि त्याचा मोबदला पूर्णपणे मिळाला तो संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाला. आता मध्ये दुसरी क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला शुभम नवरंग शांत राहिलाय आताच्या सामन्यामध्ये. तर विचार जर केला गेला संघर्ष रत्नागिरी करून शुभम नवरंग युवराज नवरंग शांत राहिले. आपल्याला झाले आता स्कोर करता विचार जर केला गेला 6-12 12-6 हा 6चा आकडा या ठिकाणी भेदून काढेल का हिल इंडिया संघ. हॅलो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला असेल इंडिया तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी संघ. दोन्ही संघ प्लेयबल संघ आहेत. आता मात्र पहिली चढाई हिल इंडिया संघाकडून दुसरं मग 18 आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श यादव खरोखर कमबॅक करायचंय हिल इंडिया संघाला. आता मग तीच कामगिरी पुन्हा एकदा करेल का विनय चव्हाण आहे. विनय चव्हाण वरती पूर्णपणे मदार असेल. हिल इंडिया संघाची अपेक्षा आहेत हिल इंडिया संघाकडून पाहूया कोणती कामगिरी करेल. तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी आता मला शैलेश हेडगे सुंदर कामगिरी केले. त्यानं शैलेश हेडगेनं खरोखर स्वतःच्या जीवावरती उतार होऊन त्यानं आपल्या संघासाठी सुंदर खेळ केला. शैलेश हेडगे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मला शुभम नवरंग असेल दुसऱ्या मग 2 पाहायला मिळेल आपल्याला. शुभम नवरंग चढाईसाठी सज्ज झाले. थोडं शांत राहिलं पहिल्या हाफ मध्ये. सेकंड हाफ मध्ये आक्रमक होईल का शुभम नवरंग पाहायला मिळतोय. आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शुभम नवरंग. चढाईसाठी सज्ज असेल पाहूया नक्कीच त्या ठिकाणी कोणवर चढाई पाहायला मिळतील. 2-2 साखळी सजवली जाते. विचार केला चूक पाहायला मिळते त्या ठिकाणी 10 क्रमांक 18 आदर्श यादव. आता मात्र दुसरी मग 3 थोडीशी चूक पाहायला मिळते. 10 क्रमांक 1 होता त्या ठिकाणी रोशन चिपळूणकर. अतिघाई संकटात गेले कोणाला रोशन चिपळूणकरला. आतापर्यंत सुंदर कामगिरी केली होती रोशन चिपळूणकरनं. आता मात्र पुन्हा एकदा शैलेश हेडगे पहिल्या हाफ मध्ये शैलेश हेडगेनं सुंदर कामगिरी केली. त्याच कामगिरीच्या जोरावरती पुन्हा एकदा सेकंड हाफ मध्ये सुंदर कामगिरी करेल का. कारण संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघ हा विजयी होईल का. तर कोण विजयी ठरणार. एका बाजूला असेल की हिट इंडिया तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघ. आता मध्ये पुन्हा दुसऱ्या मग 3 पाहायला मिळेल आपल्याला. तेजस लांबर थोडासा शांत राहिलाय कारण विनय चव्हाण केलेली एक चूक ही संघाला घातक ठरले हिल इंडिया संघाला. तर विनय चव्हाण वरती मोठी जबाबदारी आहे विनय चव्हाण वरती. आता मात्र सुंदर कामगिरी करतोय पुन्हा एकदा तेजस लांबर पाहायला मिळेल आपल्याला. सेफ चढाई आता मात्र पुन्हा एकदा तसे 2 पाहायला मिळेल आपल्याला. विजय आदर्श जसे मग 2 पाहायला मिळतो आपल्याला. शुभम नवरंग चढाईसाठी सज्ज झाले. रत्नागिरी चिपळूण संघाकडून कोपरा रक्षकाला 5 करतोय. क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. अभिषेक सिंग मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो. कारण कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केली होती अभिषेक सिंगनं. थोडस फंबल झालाय हिल इंडिया संघ. आता मध्ये चढाईसाठी सज्ज सदस्य क्रमांक 18 पाहायला मिळतो. आदर्श यादव पाहायला मिळतो आपल्याला. खोलवर चढाई चूक पाहायला मिळते. संघर्ष रत्नागिरी ही चूक करून चालणार नाहीये. तर मागच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी 10 क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर युवराज नवरंग चूक करून बसलाय. आता मध्ये पुन्हा शैलेश हेडगे पाहायला मिळतोय. 10 क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज असेल शैलेश हेडगे. पाहूया कोणती कामगिरी करतोय. रेडर मध्ये सुंदर कामगिरी करतायत संघर्ष रत्नागिरी संघाचे. मात्र डिफेन्स कडून चूक पाहायला मिळते. परत पुन्हा एकदा ती चूक केली जाईल का. चूक सुधारणार युवराज नवरंग. नजरा असतील युवराज नवरंग वरती. 10 क्रमांक 18 पाहायला मिळतं आपल्याला. आदर्श यादव मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. आता मध्ये डॅश दिला जातोय. बोनस पॉइंट
बीला जातो इंडिया संघाला, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी संघाला 1 पॉइंट. आता मात्र पुन्हा एकदा नवरन शुभम नवरन चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया बोनस गुण ऑफ आहे. 2-2-1 ची साखळी सजवली जाते शुभम नवरन साठी. कोणती भूमिका करणार, कारण बोनस गुण ऑफ टच पॉइंट घ्यावा लागेल. तर विचार जर केला गेला आतापर्यंत संघर्ष रत्नागिरी संघाने सुंदर खेळ केलाय. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 16-9 9-16 आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी 7 गुणांची आघाडी आहे संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाकडे. आता मध्ये पुन्हा एकदा नवरंग. आता होता जसं बघा 3 पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सध्या असेल तेजस लांबर. थोडासा वारंवार चढाया करतोय पण शांत राहिलाय. काही मेहनत करायची आहे तेजस लांबरला. तर आपला संघ जो आहे 7 गुणांनी पिछाडीवरती आहे. ही पिछाडी आघाडी करून सोडली का तेजस लांबर त्याकडे ठेवलं गेलं. त्या ठिकाणी टॅकल केलं गेलं, ब्लॉक केलं जातं. जसं मग 4 आला त्या ठिकाणी ब्लॉक केलं गेलं. वेदांत महादे सुंदर कामगिरी केली गेली. वेदांत महादे याच्याकडून संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा नवरंग पाहायला मिळेल आपल्याला. शुभम नवरंग जसे मग 2 चढाईसाठी सज्ज असेल. चूक पाहायला मिळते पुन्हा एकदा. जसे मग 24 त्या ठिकाणी होता दिनेश शेळके हेड इंडिया संघाचा. तर खरोखर थोडीशी नजर लागली हेड इंडिया संघाला. तर कालच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केला होता मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये वारंवार चुका करताय आपण, कारण रेडर कामगिरी करतो. आता मध्ये पूर्णपणे मदार असेल ती नक्कीच विनय चव्हाण. रेडर सेफ्टीला गेलाय विनय चव्हाण. पुन्हा एकदा कमबॅक करतोय मैदानामध्ये. टाइमआउट घेतला जातोय. क्रमांक 8 शैलेश हेडगे याच्यावरती मात्र मदार आहे संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाची. पुण्याला चढाईसाठी सज्ज झाले शैलेश हेडगे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी रसिक प्रेक्षक मायबाप उपस्थित आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कालिका क्रीडा मंडळ भिजवळ यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत केले जाते. शैलेश हेडगे आता मात्र पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी सेट आउट झाले. जसे क्रमांक 4 ज्यांना संधी दिली गेली योगेश विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळाला होता. तर प्रतिनिधी स्वच्छ क्रीडा मंडळ स्कोरशीट आणून द्यायचे. विनय चव्हाण पाहायला मिळते आपल्याला. खरोखर हा एक मोठा खेळाडू आहे. संघासाठी मेहनत करते मात्र त्याला संघाची साथ मिळत नाहीये. खरोखरच थोडस नजर काढावी लागेल हेड इंडिया संघाची. विनय चव्हाण पाहूया आता मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. विनय चव्हाण एक मोठा खेळाडू म्हणावा लागेल. पाहूया आता मध्ये शेवटचे 2 खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला हेड इंडिया संघाचे. आता मध्ये क्रमांक 8 पाहायला मिळते शैलेश हेडगे चढाईसाठी गेला. सुपर टॅकल ऑन असेल हेड इंडिया संघासाठी. एका बाजूला असेल एका बाजूला विनय चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला जसं क्रमांक 8 पाहायला मिळते आपला आर्यन पवार. आर्यन पवार याच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर जाईल शेवटचा खेळाडू आता मात्र विनय चव्हाण. मला वाटतं सामना थोडासा हातातून निसटताना पाहायला मिळते हेड इंडिया संघाचा. दुसरा पुकार डॉन बॉस्को ठाणे विरुद्ध स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. आपल्याला खेळण्यासाठी दुसरं पुकार आहे. संघ व्यवस्थापक डॉन बॉस्को, आपण ही सूचना ऐकत असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं. आता मध्ये जसे आपण विनय चव्हाण शेवटचा खेळाडू आहे. चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी विनय चव्हाण. आता जकडून ठेवलं गेलं विनय चव्हाणला. 1+1 पॉईंट दिला गेला हेड इंडिया. 1+2 पॉईंट 3 पॉईंट दिले जातात संघर्ष चिपळूण संघाला. आता मला दुसऱ्या 2 पाहायला मिळाले. आपल्या शुभम नवरंग चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी शुभम नवरंग. एकतर्फी चाललेला सामना. अरे विचार जर केला गेला स्कोर कार्डचा 24-11 11-24. एका बाजूला हेड इंडिया 11 गुण, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी चिपळूण 24 गुण. म्हणजे जवळजवळ विचार जर आपण केला गेला तर 13 गुणांची आघाडी आहे संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडायचे आणि नक्कीच मेहनत करावी लागेल विनय चव्हाणला. तर विनय चव्हाणवरती ताकद आहे. विनय चव्हाण आता कोणती भूमिका करणार. जसं मग 18 पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज असेल. आदर्श यादव शांत राहिलाय. मेहनत करायचे. आदर्श यादव खोलवर चढाया पाहायला मिळतील आदर्श यादव कडून. आता मात्र पुन्हा एकदा शैलेश हेडगे चढाईसाठी सज्ज. ह्या खेळाडून माझं सुंदर कामगिरी केले आपल्या या सामन्यामध्ये शैलेश हेडगेनं.
खरोखरच पहिल्या 5 मिनिटांचा विचार जर केला गेला तर संघर्ष रत्नागिरी संघ शांत राहिला होता. त्यानंतर मात्र जी गाडी रुळावरती आली सुसाट खरोखर सुंदर कामगिरी संघर्ष रत्नागिरीची कोण संघ सर्व खेळाडूंनी मेहनत घेतली. तर 1-2 खेळाडूंचा विचार जर केला गेला तर चुका पाहायला मिळतात, चुका सुधारून पुढे वर्चस्व गाजवलंय इंडिया संघावरती. आता मात्र कोणावरती डाव लावला जातो जसं मग 4 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल योगेश विश्वकर्मा, संधी दिली गेले तर त्या ठिकाणी अभिषेक सिंग जसे मग 7 मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला त्याच्या जागी योगेश विश्वकर्मा याला संधी दिली गेली. आता त्या संधीचं सोनं करेल का योगेश विश्वकर्मा? पाहूया नक्कीच त्या ठिकाणी योगेश विश्वकर्मा बोनस पॉइंट दिला जातोय योगेश विश्वकर्माला. आता मला थोडे आहे त्या ठिकाणी जसं बघा तो चढाईसाठी शुभम नवरंग चढाईसाठी गेलाय. पाहूया कुठे मेहनत करेल. पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय. बोनस प्लस 1 पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय इंडिया संघासाठी. सुंदर कामगिरी केली आता मात्र योगेश विश्वकर्मा यानं. दोन चढाई सामना संपायला शेवटची सामना संपायला शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर केली गेले. 26-14 जवळजवळ 11 गुणांची आघाडी आहे. 12 गुणांची आघाडी आहे या ठिकाणी संघर्ष रत्नागिरी संघाकडे. इंडिया संघ आता मध्ये कोणती कामगिरी विश्वकर्मावरती योगेश विश्वकर्मा याच्यावर डाव लावला जाऊ शकतो का? मागच्या 2 चढाया पहिल्या चढाईमध्ये 1 पॉइंट त्यानंतर दुसऱ्या चढाईमध्ये बोनस प्लस 1 पॉइंट योगेश विश्वकर्मा आता मध्ये फास्ट ट्रॅक वरती खेळेल का? पाहूया योगेश विश्वकर्मा कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. संघर्ष रत्नागिरी संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय तर जवळजवळ पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय. टाइमआउट घेतला जातोय संघर्ष रत्नागिरी. 3 चढाईमध्ये पहिली चढाई टच पॉइंट, दुसऱ्या चढाईमध्ये बोनस प्लस टच पॉइंट, तिसऱ्या चढाईमध्ये क्षेत्ररक्षकाला बाद केले टच पॉइंट घेतला गेलाय. आता मला शैलेश शेडगे कोणती भूमिका बजावणार तर हा एक मोठा खेळाडू आहे संघर्ष रत्नागिरीची पूर्ण संघाचा शैलेश शेडगे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. 26-15 पाहायला मिळत आपल्याला स्कोर कार्डचा विचार केला. 26-15 9 गुणांची आघाडी आहे संघर्ष रत्नागिरीची पूर्ण संघाकडे. 9 गुणांची आघाडी. ही आघाडी बिगारी करून सोडणार का योगेश विश्वकर्मा? नावच काफी आहे. 3 चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली. आता मात्र थर्ड रेड शुभम नवरंग कोणती भूमिका बजावेल? आतापर्यंत शांत राहिलाय. आतापर्यंत शांत राहून चालणार आहे. फक्त 9 गुणांची आघाडी आहे आपल्या संघाकडे. शुभम नवरंग कोणती भूमिका करतोय? जे काही करायचं शुभम नवरंगला करायचंय. इथे जर चूक पाहायला मिळाली इंडिया संघाची तर मोठा धोका टळू शकतो. चूक करून बसलाय कोण? जसं क्रमांक 10 योगेश विश्वकर्मा. तिसरा आणि अंतिम पुकार डॉन बॉस्को स्पोर्ट क्लब ठाणे, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. आपल्याला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. आपला सामना क्रीडांगणावरील सामना संपला. फिनिक्स आपल्या सामन्याला सुरुवात केली जाईल याची नोंद घ्या. खरोखरच एका बाजूला योगेश विश्वकर्मा सामना संपायला शेवटची 3 मिनिटं डिक्लेअर केली गेली आहेत. एका बाजूला योगेश विश्वकर्मा सुंदर कामगिरी करत होता. दुसऱ्या बाजूला योगेश विश्वकर्मा जसे क्रमांक 10 चूक करून बसला. तर जे काही करायचं होतं ते रेडरला करायचं होतं. कारण पुन्हा त्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी होती ही इंडिया संघाला. म्हणजे चूक केली मित्रांनो, चुकीला माफी नाही. अनेक वेळा आपण दगडीचा पाहिला असेल. अरुणजी गवळी साहेब आपल्याला अनेक वेळा सांगतात की चुकीला माफी नाही. आपण जर चूक केला आणि बरोबर चुकीचा मोबदला समोर संघाला मिळतो. संघ रत्नागिरी संघ शैलेश हेडगे सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी आता मात्र पुन्हा जसं मग 1 पॉइंट घेतला घेतोय. तसं मग 3 होता त्या ठिकाणी तेजस लांबन आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात होते. शैलेश शेडगे जसं मग 8 पाहायला मिळतोय. या खेळाडून आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावले. काय कामगिरी केले. इंडिया संघ बलाढ्य संघाला थोडस नमती बाजू घ्यायला लावले. पाहूया आता परत 30 का सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक असेल 28-16 12 गुणांची आघाडी या ठिकाणी संघर्ष रत्नागिरीची पूर्ण संघाकडे. खरोखर सुंदर कामगिरी केले शैलेश हेडगे जसं क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय.
शैलेश शेळके वारंवार चढाई करत असताना आता मध्ये पुण्याला दुसरे मग 3 पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज तेजस लांबर. बोनस पॉईंट दिला जातोय पुन्हा आता मध्ये दुसरे मग 2 पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज असेल दुसरे मग 2 नक्कीच त्या ठिकाणी शुभम नवरंग हा मात्र खेळाडू शांत राहिलाय. आता मध्ये मोठी भूमिका बजावेल आपल्या संघासाठी शुभम नवरंग. शुभम पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर खेळाडू शांत झालाय. मिडल येऊन थांबलाय. आता मध्ये पुन्हा दुसरे मग 3 पाहायला मिळते. आपल्याला थोडी चूक पाहायला मिळते. त्या ठिकाणी दुसरे मग 11 होता झालाय खटपुरा. शैलेश हर्षल बाटले आता माझा थर्ड आहे. शुभम नवरंग मेहनत करायची. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. 28-18 10 गुणांच्या आघाडी पाहायला मिळेल आपल्याला. 28-18 तर व्यक्तीच्या ठिकाणी विचार केला तेजस लांबर जे काही करायचं होतं ते अगोदर करायला पाहिजे. थोडस सामना आता निसटता चाललाय. 10 गुणांची आघाडी आहे. आता मध्ये पुन्हा एकदा शुभम नवरंग पाहूया मोठी भूमिका बजावणार. आता मध्ये रेड बाद दिला गेलाय. पाहूया मोठी भूमिका बजावून पुन्हा एकदा तेजस लांबर. दुसरे मग 3 पाहायला मिळते आपल्याला. आता मध्ये पटेल पाहायला मिळाले. सुंदर कामगिरी केले शैलेश शेळकेनं. टाइम आउट घेतला गेला. मित्रांनो आपण सामना पाहता आजच्या सत्रातील दुसरा सामना. एका बाजूला हिल इंडिया तर दुसऱ्या बाजूला संघर्ष रत्नागिरी चिपळूण खरोखर वर्चस्व राखलंय संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघानं. एका बाजूला शैलेश शेळके तर दुसऱ्या बाजूला विनय चव्हाण पाहायला मिळतो आपला बेस्ट वर्सेस बेस्ट. आता मध्ये बेस्ट ठरलाय कोण त्या ठिकाणी शैलेश शेळके. दुसरे क्रमांक 8 चिपळूण संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. सुंदर कामगिरी केली ना आपल्या कामगिरीच्या जोरावरती या ठिकाणी हिल इंडिया संघावरती वर्चस्व ठेवलंय शैलेश शेळकेनं. काही कामगिरी केली आपल्या संघासाठी संघर्ष रत्नागिरी. सामना संपलाय. सामना विजयी झालाय कोण संघर्ष रत्नागिरी चिपळूण संघ. विजयी संघाचं हार्दिक